आपण बघत आहात AKP न्यूज मराठी, आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। AKP न्यूज मराठी। ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली MIDCतील फेज 2 मध्ये अमुदान केमिकल कंपनीच्या बॉयलरचा गुरुवार दिनांक 23 मे 2024 रोजी दुपारी 1:30 ते 2 वाजे दरम्यान स्फोट झाल्याने त्यात 8 कामगारांचा मृत्यू झाला तर 60 जण जखमी झाले होते। स्फोट झाल्यापासून कंपनीच्या डायरेक्टर मालती प्रदीप मेहता यांचा कालपासून ठाणे क्राईम ब्रँच कडून शोध घेतला जात होता। नाशिक शहरात ते असल्याची गोपनीय माहिती त्यांना मिळाली होती। त्या अनुषंगाने नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 च्या संयुक्तरित्या तपासांतर्गत नाशिक शहरातील पेट्रोल परिसरातून एका नातेवाईकाकडे मालती प्रदीप मेहता मिळून आले। पुढील कारवाई कामे ठाणे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे। मानपाडा डोंबिवली येथे जो ब्लास्ट झालेला आहे त्याच्यातील काही आरोपी नाशिक मध्ये आल्याची माहिती ठाणे क्राईम ब्रँचचे पोलीस उपायुक्त श्री पाटील साहेब यांनी नाशिक पोलीस उपायुक्त श्री बच्चाव साहेब यांना कॉन्टॅक्ट केला होता। त्यांनी CP साहेबांचे आदेश घेतले होते, त्याप्रमाणे आमची टीम काल रात्रीपासून वर्कआउट करत होती। युनिट 1 ची सर्व टीम त्यासाठी लावली होती। युनिट आज आम्ही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्यांचा शोध घेतला असता या गुन्ह्यातील प्रमुख जे आहेत मालती प्रदीप मेहता हे मिळून आलेले आहेत। ते युनिट 4 चे कोळी साहेब आहेत, त्यांनी त्यांच्यासह आम्ही इथं पोलीस स्टेशनला आणलेले आहेत। त्यांच्या ताब्यात घेऊन ते आज घेऊन जाणार आहेत। सर याच्यावर काय नक्की गुन्हा दाखल? सदोष मनुष्यवध आणि इतर कलमांवर तिथं गुन्हा दाखल आहे। अजून कोणी फरार आरोपी आपण शोधले नाही? आपल्याकडे जी माहिती मिळाली होती त्या आधारे आपल्याकडे एकच आरोपी इथं मिळालेले आहे। AKP न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक।